चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रवाशांची गैरसोय लवकरच दूर करणार, एसटीचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांची माहिती। राज्य परिवहन महामंडळ एसटी सध्या नव्याने उभारी घेत आहे। पहिल्या टप्प्यात 2500 नवीन गाड्या महामंडळाकडे येत आहेत। या गाड्या आल्यानंतरच प्रवाशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील। मात्र असलेल्या गाड्या सुस्थितीत चालतील आणि राहतील याकडे आपले लक्ष आहे। कमीत कमी गैरसोय होईल यावर राज्य परिवहन महामंडळ काम करत असल्याची ग्वाही कोल्हापूरचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिली। चंदगड तालुक्यातील प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चंदगड आगारात आयोजित बैठकीत ते बोलत होते। चंदगड आगारामार्फत आगार प्रमुख सतीश पाटील यांनी स्वागत केले। प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते श्रीशैल नागराळ यांनी प्रवाशांच्या अडचणी मांडल्या। कोल्हापूरहून दुपारी 3 वाजल्यानंतर संध्याकाळी 6:30 पर्यंत चंदगडला यायला बस नाही। तिलारी घाटातील वाहतूक बंद झाल्यामुळे दोडामार्ग आणि पणजी बसेस बंद आहेत। त्या किमान कोदाळीपर्यंत तरी सुरू ठेवाव्यात। चंदगड ते बेळगाव मार्गावर एसटी बसेसची संख्या वाढवावी। चंदगड डेपोतून कोल्हापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसेस सर्व थांब्यावर थांबाव्यात, मात्र गडिंग्लजहून त्या नॉन स्टॉप असाव्यात। आगारात भंगारात घालता येतील अशा गाड्यांची संख्या वाढली आहे। शेजारच्या गडिंग्लज गारगोटी आगाराला नवीन एसटी बसेस मिळतात, मात्र चंदगड आगाराला त्या मिळत नाहीत। चंदगड आगारासाठी 9 हिरकणी बसेस आल्या, मात्र काही दिवसातच त्यातील 6 गाड्या चंदगड डेपोकडून काढून घेतल्या गेल्याचे सांगण्यात आले। सध्या 2 स्लीपर गाड्या आल्या आहेत, त्या वाटेतच बंद पडतात। आगाराकडे खराब गाड्यांचे प्रमाण अधिक आल्यामुळे सातत्याने त्या वाटेतच बंद पडत आहेत। चंदगड हे तालुक्याचे ठिकाण कोल्हापूरपासून सर्वात दूर असून नेमके या डेपोकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे। हिरकणी गाड्या परत देता येत नसतील तरी किमान सुस्थितीतील 8 ते 10 एसटी बसेस चंदगड आगाराला तातडीने द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली। पारगड, जांभरे, बेळगाव बसेस वेळेत जात नाहीत। अचानक गाड्या रद्द होतात। केंचेवाडी मार्गे असलेली बस सूचना करूनही सोडली जात नाही। या गाडीच्या भरवशावर विद्यार्थ्यांनी पास काढले आहेत, पण त्यांना सेवा दिली जात नाही। मुंबईच्या गाड्यांचे चंदगडमध्ये आरक्षण होत नाही, आदी तक्रारींचा पाढा वाचला गेला। विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी प्रश्न ऐकून घेतले। यावेळी सुरक्षा अधिकारी भानुदास मदने, वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, कामगार अधिकारी संदीप भोसले, आगार व्यवस्थापक सतीश पाटील, प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते श्रीशैल नागराळ, जांभरेचे सरपंच विष्णू गावडे, विक्रम मोतकेकर, चंद्रकांत पाटील, ऋषिकेश कुटरे, तुकाराम बेनके, व्ही.बी. देशपांडे, सागर भेंडे, अमर महाडेश्वर, वसंत पास्टे आदींनी चंदगड डेपोच्या कारभाराला गती येण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। कोल्हापूर गडिंग्लज नॉन स्टॉप लवकरच निर्णय करण्यापूर्वी